नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ग्रामपंचायत कार्यालयात 4,000ची लाच घेताना अधिकारी रंगेहात जेरबंद. अँटी करप्शन ब्युरोची धडक कारवाई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू बागायतदारांचा भव्य मोर्चा. 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयाला घालणार घेराव. नुकसान भरपाईसाठी बागायतदार आक्रमक. 6 वर्षांच्या मानस पाटीलचा नवा विश्वविक्रम. 17 किलोमीटरचे सागरी अंतर केले पार. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. आणि मुंबई गोवा महामार्गावर पोलिसांचा उपक्रम. 25 मृत्युंजय दूतांचा विशेष गौरव. महामार्ग पोलिसांकडून दूतांचे कौतुक. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत 2 भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. नवीन घर बांधकाम करण्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी तक्रारदार मुसरत जामदार यांच्याकडे 4,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. म्हसळ्याचे कृषी अधिकारी लक्ष्मण कांबळे आणि ग्रामसेविका कोमल रामन बैनवाड यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ बेड्या ठोकल्या. या दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून ही यशस्वी कारवाई पार पाडली. सरकारी कामासाठी पैशांची बेकायदेशीर मागणी करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी लाचलुचपत विभागाने नागरिकांना नेहमीच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे रायगडच्या शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एसीबी आता संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे. भ्रष्टाचार विरोधातील या मोठ्या मोहिमेमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. माणगाव आणि निजामपूर विभागातील 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने सुजाण नागरिक संतप्त झाले. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या तक्रारींची दखल घेत उद्योजक जनार्दन मानकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी संदीपान सानप यांची भेट घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी पर्यवेक्षक आणि संबंधित केंद्रांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात संजय घाग, महेंद्र कनोजे आणि परेश जाधव यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते. नागरिकांच्या मते कॉपीमुळे गुणवत्तेचा ऱ्हास होऊन बेरोजगारी वाढते. केवळ परीक्षेतील गुणांच्या जोरावर कौशल्य नसलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकू शकणार नाहीत. यामुळे औद्योगिक विकास झाला तरी स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. याबाबत गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांनी देखील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी कॉपीचा भस्मासूर थांबवणे ही काळाची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नागरिकांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. खरं पाहता शासनाने कॉपी मुक्त अभियान हे राबवलेले आहे आणि त्या पद्धतीने यंत्रणाही पुरवलेली आहे. असं असताना बिनधास्तपणे कॉपीचे प्रकार माणगाव तालुक्यामध्ये निजामपूर विभागामध्ये आढळून येत आहेत आणि त्यांचे पालकवर्ग, विद्यार्थी जे कष्टाळू आहेत, जे होतकरू आहेत, त्यांनी निदर्शनास आणल्यानंतर आम्ही सन्माननीय प्रांतसाहेब, सन्माननीय गट शिक्षणाधिकारी यांना भेट घेतलेली आहे. त्यांना फोनद्वारे कळवल्यासुद्धा होतं आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथे भेट घेतली, निवेदन दिलं आणि आमची मागणी अशी आहे की कुठल्याही पद्धतीने ह्या निजामपूर विभागाचा, ह्या माणगाव तालुक्याचा औद्योगिक विकास होत असताना येथे असणारा विद्यार्थी वर्ग हा होतकरू, कष्टाळू आणि कौशल्यपूर्ण अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून याच्या पुढे जी इंडस्ट्री येईल त्याच्यामध्ये माझ्या या विभागातला तरुण विद्यार्थी हा तिथे कामाला लागायला पाहिजे. ही एकमेव उद्देश यामागे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 12 मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यात बागायतदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले.
कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे तब्बल 90% आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे। यामुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले असून शासनाने आगामी अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी ठोस आर्थिक तरतुदी करावी अशी आग्रही मागणी नाईक यांनी केली आहे। या गंभीर प्रश्नाकडे खासदार आणि पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन पाठपुरावा करावा असे देखील ते म्हणाले आहेत। आज पण कुडाळ तालुक्यातील बागायतदारांची बैठक जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, अमरसेन सावंत, सडवेलकर आणि सगळ्या शेतकऱ्यांबरोबर बैठक झाली आणि या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। कारण कृषी विभागाने 90% नुकसान झालेले असे मान्य केलेलं आहे आणि तसा त्यांनी अहवाल पाठवलेला आहे। आज राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट आहे, यामध्ये काहीतरी शासनाने तरतूद केली पाहिजे आणि सत्तारूढ असलेले पक्षाचे पालकमंत्री, खासदार या जिल्ह्यातले आहेत आणि त्यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केले पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन असलेलं आणि बाजारपेठेची उलाढाल असणारं काजू आणि आंबा ही दोनही पिकं सध्या धोक्यात आहेत आणि त्यामुळे जर मदत नाही केली तर ह्या वर्षी तर नुकसान होईलच, परंतु या पुढच्या काळामध्ये 2-4 वर्ष शेतकरी उठणार नाहीत आणि त्याचा सगळ्यावर परिणाम होईल आणि त्यामुळे शासनाने कायद्याच्या बाहेर जाऊन या ठिकाणी मदत मिळवली पाहिजे, यासाठी हे आंदोलन असणार आहे। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील 6 वर्षांच्या चिमुरड्या मानस जयेश पाटीलने जलतरण क्षेत्रात एक ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। मानसने केगाव नागाव ते JNPE जेटी असे 17 किलोमीटरचे अथांग सागरी अंतर अवघ्या 4 तास 49 मिनिटे आणि 50 सेकंदात यशस्वीपणे पोहून पूर्ण केले। सर्वात तरुण वयात पोर्ट चॅनल पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे। प्रसिद्ध जलतरणपटू संतोष पाटील यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली मानसने हे मोठे यश संपादन केले आहे। या ऐतिहासिक कामगिरीची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अधिकृतपणे करण्यात आली आहे। डॉक्टर संदीप सिंग आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मानसला विश्वविक्रमी प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देऊन विशेष गौरवण्यात आले। मानसच्या अफाट जिद्दीमुळे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे। त्याचे हे यश देशातील इतर लहान मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार असून सध्या सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आज आप आवाज़ सुन रहे बच्चों की, छोटे छोटे बच्चे जो उन्होंने भी मानस मानस की आवाज़ हर जगह गूंज रही है। तो ये आवाज़ सिर्फ हमारे इस बोर्ड पे नहीं गूंज रही, समुद्र में नहीं गूंज रही है, सिर्फ उरण में, रायगढ़ में नहीं गूंज रही है, ये आवाज़ पूरे विश्व में गूंजेगी। और ये बच्चा आज पूरा विश्व रिकॉर्ड बनाया हुआ है कि अब तक का ऐसा रिकॉर्ड किसी ने भी आज तक लाइफ में नहीं किया हुआ है। जो 6 साल का बच्चा 17 किलोमीटर की स्विमिंग करके आज यहाँ पे रिकॉर्ड कायम किया हुआ है। क्या कहेंगे सर, इस बहादुरी को कैसे देखते हैं आप? इस बहादुरी के लिए मैं तो उनकी पूरी जो इनके जिन लोगों ने भी इस रिकॉर्ड को सपोर्ट किया है, चाहे संतोष पाटिल सर उनके कोच है वहाँ पे, साथ साथ में फैमिली के मेंबर जिन्होंने सिर्फ 4 महीने के दरमियान 4 महीने में ट्रेनिंग दिया और ट्रेनिंग दे के उस बच्चे को समुद्र में उतारा और समुद्र में आके बहुत बड़ा इतिहास रच दिया है। सर हा जो रेकॉर्ड आहे तो हा जागतिक विक्रमासाठी तयारी केलेली आहे आणि जागतिक विक्रमाची तयारी करत असताना म्हणजे आपल्याला एवढी तयारी करावी लागते की आता 6 वर्षाचा मुलगा, त्याला पहिली गोष्ट म्हणजे ह्या वयात मुलं खाण्याचं, खेळण्याचं, मोबाईल या दुनियेत जास्त असतात, पण त्यांनी तो क्षेत्र न निवडता ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये हा मोटिवेशनल सर्वांसाठी राहणार आहे आणि प्रेरणा म्हणजे आपण आपल्याला कोणत्या गेम अचीव करायचं असेल किंवा एक टार्गेट अचीव करायचं असेल तर आपण कोणाला तरी गोल ठेवतो, तर हा मानस एक सर्वांसाठी हा मानबिंदू ठरणार आहे। ह्या इव्हेंटसाठी तयारी करायचं म्हटलं तर वर्षभर लागतात, पण ह्याची शॉर्ट पिरियडमध्ये मानसची तयारी झालेली आहे। फक्त 4 महिन्यामध्ये तो तयार होऊन या इव्हेंटसाठी आम्ही त्याला प्रिपेअर केलेलं आहे। मला मस्त वाटते, मला आवडलं, मी जिंकलो तर। तुला कोण होते आणि आई बाप्पांनी कशी मदत केली तुला? मला ना संतोष काका होते आणि मदत काकाहीच केली मला। आई म्हणून मला आज खूप अभिमान वाटतोय। माझ्या मुलाच्या नावावर आज जागतिक विक्रम झालेला आहे। आज त्यांनी 3-3.5 तासामध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। कसं फिलिंग करताय तुम्ही? कसं याला मार्गदर्शन भेटलंय? त्याला मार्गदर्शन त्याचे कोच संतोष पाटील सर ह्यांनी त्याला या क्षेत्रामध्ये आणलेलं आहे आणि आज त्यांच्यामुळे हा विक्रम करू शकला आहे, तो जागतिक विक्रम करू शकला आहे। त्यांचे आभार मानणे तेवढेच कमी आहे।
राज्य शासनातर्फे मार्च ते मे 2026 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येणार आहे। महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। महसूल मंडळ आणि नगर परिषद स्तरावर विशेष एकदिवसीय शिबिरांचं आयोजन करण्यात येईल। या मोहिमेत प्रलंबित 7/12 नोंदी, जमिनीचा भोगवटदार वर्ग बदल आणि तुकडे बंदी कायद्याअंतर्गत फेरफार तातडीनं अद्ययावत केले जातील। तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखले, सामाजिक अर्थसहाय्य आणि पाणंद रस्त्यांचे प्रश्न एकाच छताखाली निकाली काढले जातील। डिजिटल सेवांच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल। अभियानासाठी जिल्हा स्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचे सूक्ष्म नियोजन केले आहे। कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या शासकीय सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले। गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी आता संपूर्ण महसूल प्रशासन सज्ज झाले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सध्या शिमगो उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। कोकणच्या या पारंपरिक उत्सवात घुमट या प्राचीन लोककलेचा जागर मोठ्या उत्साहात केला जातो आहे। विशेषतः किनारपट्टी भागातील गावांमध्ये हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत असून या निमित्तानं मुंबईसह इतर शहरातून चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल झालेत। उत्सवाची सुरुवात जामसंडे येथील श्री दिरबादेवी रामेश्वर मंदिर प्रांगणात झाली। येथे उभारलेल्या होळीचे विधिवत पूजन करून भाविकांनी दर्शन घेतले। परंपरेनुसार जामसंडे कट्टा येथील मांडकरी ग्रामस्थ मंडळाचे नाच सादर झाले। त्यानंतर मळई आणि आनंदवाडी ग्रामस्थांच्या नाचांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। ढोल ताशांच्या गजरात आणि घुमटच्या तालावर संपूर्ण देवगड परिसर दुमदुमून गेला आहे। शिमगोत्सवाच्या या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून आपली संस्कृती जपण्यासाठी तरुण पिढीचा सहभाग कौतुकास्पद ठरत आहे। देवगडच्या समृद्ध लोककलेचा वारसा आणि भक्तिमय वातावरणाचं दर्शन या निमित्तानं सर्वांना घडतंय। खेड तालुक्यातील चाकाळे येथे श्री महालक्ष्मी जाकमाता देवीचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। चिचघर आणि चाकाळे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत देवीची पालखी खांद्यावर घेऊन उत्साहात ठेका धरला। शिमगोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या उत्सवात फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तरुण पिढीनं घेतलेला पुढाकार आणि सोहळ्याचे केलेले उत्कृष्ट नियोजन। परंपरेचे जतन करण्यासाठी तरुणांनी विशेष मेहनत घेतली होती। दर्शनासाठी चाकरमानी आणि भाविकांनी मोठी गर्दी केल्यानं संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले। भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात ग्रामस्थांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। ढोल ताशांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात चाकाळे नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती। हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा संगम पाहून भाविक तृप्त झाले। एकूणच हा सोहळा धार्मिक उत्साहात संपन्न झाला असून सर्वत्र आनंद व्यक्त होतोय। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांच्या प्रसंगी देवदूतासारखे धावून येणाऱ्या मृत्युंजय दूतांचा रायगड जिल्ह्यात नुकताच गौरव करण्यात आला। इंदापूर ते पोलादपूर या 58 किलोमीटरच्या विस्तीर्ण टप्प्यात अपघातातील जखमींना तातडीने प्रथमोपचार देऊन मदत करणाऱ्या एकूण 25 स्वयंसेवकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। महाड येथील केंबुर्ले महामार्ग पोलीस चौकीत हा विशेष सोहळा पार पडला। महामार्ग पोलीस उपविभागीय अधिकारी पुष्पलता दिघे चव्हाण यांच्या हस्ते या सर्व दूतांना प्रशस्तीपत्रक, प्रथमोपचार किट आणि स्वेटर देऊन गौरवण्यात आले। हे मृत्युंजय दूत केवळ जखमींना दवाखान्यात पोहोचवत नाहीत, तर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी फोडण्याचं महत्त्वाचं काम देखील करतात। त्यांच्या निस्वार्थ आणि धाडसी सेवेमुळे आजवर अनेकांचे प्राण वाचले आहेत। या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रामेश्वर ढाकणे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवाभावी वृत्तीनं, भावनिक वृत्तीनं, सामाजिक वृत्तीनं तिथं काम करत आहात आणि त्यांचे बऱ्याच लोकांचे त्यामुळे प्राण वाचलेले आहेत आणि जे काही मृतदेह असतात त्यांना पण त्यांच्या इच्छितस्थळी नातेवाईकांची ससेहोलपट न होता पोहोचवण्याचं काम आपली लोक जे करत आहेत सर्टिफिकेट देऊया।
त्यांची प्रशंसा करूया. त्यामुळे अजून काही असे नवीन तयार होतील लोक की स्वतःहून पुढे होऊन अशी कामं करायला. प्लस आहे त्यांना पण तो एक सन्मान राहील. याही पुढे जाऊन मी सांगते की आपल्यासाठी आपली ओळख म्हणून आमच्या असं पण पुढचा प्लॅन आहे की आपल्याला आमच्याकडून एक कार्ड मिळणार आहे मृत्युंजय दूत म्हणून. आणि खरोखरच आपण मृत्युंजय दूत आहात. रस्त्यावर ऐन वेळेला अपघात झाल्यानंतर पोलिसांना तिथे पोहोचण्यापूर्वी किंवा कुठले डॉक्टर उपलब्ध होण्यापूर्वी आपण जी फर्स्ट एड त्यांना देता, पहिली प्राथमिक त्यांची उपचार करता आणि त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यामुळे त्यांचे जे प्राण वाचतात ते कुटुंबासाठी त्यांच्या खूप मोलाचे आहेत. आणि त्यामुळे आम्ही या सर्व मृत्युंजय दूतचा सत्कार करण्याचा ठरवला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीनं पावन झालेल्या किल्ले रायगडावर एक आगळावेगळा साहित्यिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. प्रख्यात लेखक आणि बँकर गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या 50हून अधिक प्रेरणादायी पुस्तकांचे प्रकाशन छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर करण्यात आले. लेखक कोतवाल यांनी आजवर 2000 पेक्षा जास्त यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या असून त्यातील 1500 उद्योजकांच्या यशोगाथा त्यांनी पुस्तक रूपाने जगासमोर मांडल्या आहेत. मराठी तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणे हाच त्यांच्या या महान लेखनाचा मूळ उद्देश आहे. साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठित साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी दुबई आणि सिंगापूरमधील उद्योजकांचे कार्य समाजासमोर आणले. त्याचसोबत ग्रीन वर्ल्ड क्लबच्या माध्यमातून त्यांनी भारतीय उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं. आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो. आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी. पुढे 100 इकडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. खरं तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये ग्रॅज्युएट होणारा हा मी पहिलाच मुलगा होतो. आणि ज्यावेळेस मला म्हणजे 10वी झाल्यानंतर कुठली साईड घ्यायची किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा, नोकरी कशी मिळवायची याच्यासाठी भरपूर धडपड करावी लागली. मार्गदर्शन देणारं कोणी नव्हतं आणि लायब्ररीजमध्ये जाऊन असा काही डाटा किंवा अशी काही माहिती मिळते अशी मला त्याच्याबद्दलची कल्पना नव्हती किंवा नॉलेज नव्हतं. त्यामुळे माझे करिअर घडवताना मला अनेक हाल अपेष्टा करायला लागल्या, अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला. आणि हा संघर्ष जो माझ्या वाट्याला आला आहे, एका शेतकऱ्याच्या मुलाला आलेला आहे, तर इथून पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारचा संघर्ष कुणालाही येऊ नये. तब्बल 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान लोकांवरती लिहायला मी सुरुवात केली. ते लिहित असताना खरं तर माझा उद्देश असा होता की शून्यातून विश्वनिर्माण करणारी लोक जे आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजातले खरे हिरो आहेत, परंतु तरुण पिढी आपण जर पाहिली तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या मागे पळताना आपल्याला दिसते. आणि त्यातूनच कोयता गँग असेल किंवा अशा पद्धतीची अपप्रवृत्ती करणारी काही पिढी किंवा काही अपप्रवृत्ती पुढे यायला लागलेल्या आहेत. पण ह्या मुलांना जर आपण समाजातले खऱ्या रिअल हिरोची ओळख करून दिली आणि त्यांना जर चांगला आदर्श ठेवला, आपल्या आजूबाजूला जे सत्य रिअल स्टोरीज आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या पिढीवर किंवा आत्ताच्या पिढीवरती निश्चितपणे परिणाम होऊन यातून अनेक उद्योजक घडू शकतील. हा माझा ह्या लिखाणामागं किंवा हे साहित्य निर्मिती करण्यामागं खरा उद्देश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे श्री समर्थ साटम महाराज यांचा 89वा पुण्यतिथी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. आंबोली घाटाच्या पायथ्याशी बसलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र केवळ भक्तांचे श्रद्धास्थान नसून पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे विसाव्याचे ठिकाण बनले आहे. या पुण्यतिथीनिमित्त मंदिर परिसरात अतिशय देखणी विद्युत रोषणाई आणि सुबक पताकांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. विशेषतः खिल्लारी बैलांच्या गाडीत बसलेल्या महाराजांचा भव्य देखावा सर्व भाविकांचे मुख्य लक्ष वेधून घेत आहे. पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या समाधी मंदिरात आणि निवासस्थानी भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली असून मंदिराबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. संपूर्ण दाणोली परिसर सध्या महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून भक्तीनं एक अभूतपूर्व उत्साह या ठिकाणी ओसंडून वाहत आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सभागृह सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेषतः विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांच्या निवडीवरून वातावरण तापलं होतं. केवळ विषय पत्रिकेवरील 3 मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट करताच गदारोळ वाढला. यावेळी दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काही सदस्यांनी अंगावर बॅनर लावून निषेध व्यक्त केला. दरम्यान सभागृह नियमबाह्य चालत असल्याचा आरोप करत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी महापौर आणि आयुक्तांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. म्हात्रे यांनी नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा केला, तर महापौरांनी सर्व कामकाज पारदर्शक आणि नियमानुसारच सुरू असल्याचा प्रतिटोला लगावला आहे. असा खरोखर नियम नाही आहे. जे अरविंद म्हात्रे सभागृहात त्यांनी जे आणलेलं पुस्तक होतं ते पुस्तक वाचतानाच त्यांच्यामध्ये नंतर लक्षात आलं की असा नियम नाही आहे. सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्या नावाला मंजुरी द्यायची असते, पण ती महासभेतच द्यायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही. त्यांनी हायकोर्टात आपल्या विरुद्ध हायकोर्टात गेलेत तर मी हायकोर्टाचा आम्ही काही अवमान करणार नाही. तिकडनं जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, पण हा तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच नाही. त्यांनाही माहिती आहे त्यांचं पुस्तक वेगळं होतं आणि खरं प्रशासनाचं जे नियमांचं पुस्तक आहे ते वेगळं आहे. तो आपणही त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे जे पुस्तक होतं ते वेगळं होतं, म्हणून मी तो बोललो सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यांचा आरोप आहे की तुम्ही सभागृहात त्यांना बोलण्यात देत नाही विरोधी पक्ष. नाही, असं कुठे. ते चुकीच्या नियमांच्या आधारे चुकीच्या विषयांवर बोलत असतील तर सभागृहाचा वेळ का वाया घालवावा हा माझा त्यांना प्रश्न आहे. सभागृहाचा वेळ वाया नाही गेला पाहिजे ना. तुम्ही नियमाच्या आधारे जे काही विषय मांडाल, मी म्हटलं तुमचे प्रस्ताव सूचना पुढच्या सभेत घेणार. आजच्या सभेमध्ये 3च विषय होते आणि ते 3 विषय आपण पूर्ण केलेले आहेत. पहिलेच महानगर पालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर ही महासभा घेण्यात आली. ॲक्च्युली महासभा घेताना दुसरी महासभा म्हणून ते निदर्शनात मी आणून दाखवलं की दुसरी महासभा नाही, ही पहिली महासभा आहे आणि त्याला महानगरपालिकेचा ॲक्ट आहे 19 कायद्याप्रमाणे. दुसरी गोष्ट त्या विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता निवड व्हायला पाहिजे होती, तर ती न करता परस्पर ही डायरेक्टली त्याही सभा दुसरी म्हणून दाखवून या सभेमध्ये हे 3 विषय घेऊन विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता ते घेतला नाही. ही मनमानी महापौरांच्या असल्या कारणाने आम्ही महापौरांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे. ही रीट कधी आपण काल दाखल केलेली मी मुंबई हायकोर्टात मी काल रीट दाखल केलेली आहे. त्याची प्रतसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि आयुक्तांना सुद्धा मी काल सबमिट केले, महापौरांना सुद्धा काल सबमिट केले. ते एवढे झोपे गेलेले आहेत का त्यांना ते रीट आले ही माहिती नाही. एवढ्या पद्धतीने घाबरले ते. त्यांना निर्णय कायद्यानीच्या उत्तरानेच आम्ही देणार आहोत, कारण दडपशाही लोकशाहीला विरोधी पक्षनेता नसावा हा त्यांच्याशी दडपशाही चाललेला आहे. या दडपशाहीला वाचा फोडण्यासाठी मी 100% यांना न्यायालयातच उत्तर देणार ही माझी अपेक्षा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आतमध्ये एंट्री केली. आपण पाहत आहात आज आम्ही महापालिकेचा जो ज्वलंत प्रश्न आहे प्रॉपर्टी टॅक्स त्या विषयासाठी आम्ही आज हे कोर्ट घालून आलो होतो आणि आम्ही आज तो विषय अजेंड्यावर घ्या, बरेच आज नका घेऊ, उद्या पुढच्या महासभेत तरी घ्या त्या विषयासाठी आम्ही इथं अनुरोध केला होता, पण त्यांनी आपला विषय ऐकून घेतलेला नाही. कारण की जेव्हा महापालिकेने टॅक्स लावला, भरमसाठ टॅक्स लावला, चुकीचा टॅक्स लावला, त्यावेळी 2021-22 कोविड काळ होता आणि कुठलीही सभा म्हणजे महापालिका झाली होती. जे काय ते ऑनलाईन सभा झाल्या होत्या, त्याच्यामुळे हा विषय कुठेही महासभेत व्यवस्थित मांडला गेला नव्हता. त्यानंतर आमची पहिली महासभा होती, त्याच्यामुळे हा विषय ज्वलंत विषय जो सर्व नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो विषय महापालिकेत आलाच पाहिजे होता आणि तो अजेंडा घेतला पाहिजे होता. आता भले आज नाही तर पुढच्या वेळेस तरी त्यांनी घ्यावा हे आमचं निवेदन होतं. आज आमची पहिली महासभा होती आणि आपण पाहिलं चित्र काय होतं महासभेमध्ये. तर अजून कुठल्या विषयात जो अजेंड्यावर आलेले नाही आहे, त्याच्यामुळे आता लगेच काय गोष्टी उलगड होणार नाही आहे. पण आम्ही ही विरोधक म्हणून गप्प बसणार नाही. आम्ही 18 जण आहोत, भरपूर आहोत. आम्ही नक्कीच कुठल्याही प्रकारचं करप्शन या महापालिकेत होऊन देणार नाही. हेमनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि शिवनेरी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सकाळी निघालेली भव्य पालखी आणि सायंकाळी आयोजित केलेले महाराष्ट्राची महागाथा हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि साहसी मर्दानी खेळांच्या सादरीकरणानं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रसिका केणी, जीवन पाटील, स्वप्नील म्हात्रे आणि असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानसी दळवी यांनी सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत राजाभाई केणी यांच्या भव्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले. सर्व शिवभक्तांना या शिवजयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. आज ही 27वी शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे
आणि ही साजरी होत असताना एकंदर पाहिलं, मी नेहमी बोलते की राजाबाईंचं काम हे अनेक आम्ही पक्षातून आमदार साहेब म्हणा किंवा राजाबाई म्हणा, अनेक पक्षातून आम्ही काम केलेलं आहे आणि पण रक्तामध्ये शिवसेना ही भिनलेली आहे आणि नेहमी काम करण्याची पद्धत जी आहे ही शिवसेना स्टाईल आणि शिवसैनिक म्हणूनच काम करतो. वर्ष या कुर्डूस विभागामध्ये शिवप्रेमी जनतेने शिवजयंती उत्सव सर्व त्यांच्या जे सहकार्य असतो आणि त्या सहकार्यातूनच 27 वर्ष आम्ही या समाजामध्ये शिवप्रेमी जनतेच्या समाजामध्ये आणि या विभागातील जनतेच्यातनं आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या 27व्या वर्षी आम्हाला जो हा 27वा वर्ष या वर्षी आहे, त्यामुळे आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी सुरुवात ज्या साली केली होती त्या साल्या म्हणजे आज 27 वर्ष होतात आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जो आम्हाला यश मिळालं आहे, ह्या कुर्डू जिल्हा परिषद किंवा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो आम्हाला यश दिलं आहे ते सर्व शिवप्रेमी जनतेने आणि शिवरायांच्या विचाराने आम्ही ज्या चालत आहोत त्यामुळे आम्हाला यश दिलेलं आहे. आणि या 27व्या वर्षा धूमधडाक्यात आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवप्रेमी जनतेचा विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही सक्सेस झालो, यशस्वी झालो. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.